तो एकाकीपणा थोडा दूर व्हावा म्हणून प्राजक्ताच्या वयाच्या मुलांची शिकवणी घेतो. तेवढंच जरा घर भरल्यासारखं वाटतं. प्राजक्ता म्हणते मला येऊ का बाबा? म्हटलं नको बाळा, आहेस तिकडे सुखी आहेस. एक घाव झेललाय, दुसरा झेलण्याची शक्ती नाही आता अंगी माझ्या. दोन तीन महिन्यात जातो एकदा भेटायला तिला. एक प्रेमाचा सल्ला देतो. तुमची पोरगी भलेही मवाली आहे, पण ती सभ्य आहे. तिच्या पोटी माया आहे, निरागस आहे ती. या दगडावर आपटून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका दिनकर राव. एक हितचिंतक म्हणून सल्ला देतोय मी तुम्हाला. बाकी तुमची मर्जी.